तर बघा इथं आपलं शेंगदाणे तयार आहेत आणि हे बघायचं बघा तुम्ही कसं निघते. तर बघा इथं आपला शेंगदाणा तयार आहे. तर आपण आज खारी शेंगदाणं भट्टीसारखं आपण घरच्या घरी करणार आहे, ते पण कुकरमध्ये. तर एका शिट्टीत आपली खारी शेंगदाणं तयार होणार आहे. आणि आता शाळा चालू व्हायला थोडे दिवस बाकी आहेत, तर मुलांसाठी आपण पौष्टिक असं आपण डब्यात देऊ शकतो. तर मी इथं मोठे 3 चम्मच मीठ घेतलेलं आहे. मीठ जास्त टाकायचं आहे. तर पाणी आधी मी गरम करायला ठेवलेलं होतं आणि पाणी उकळल्यानंतर आपण ह्यात ती शेंगदाणे टाकणार आहे. तर तुम्ही पाहू शकता पाण्याला थोडीशी उकळी फुटली. आता आपण हे सगळं शेंगदाणे त्यात टाकलं आणि फक्त आपल्याला एक शिट्टी काढायची, जास्त नाही. तर चला आता ह्याला आपण एक शिट्टी काढून घेऊया. तर इथं आपल्याला फक्त एक शिट्टी द्यायची आहे आणि बघा तुम्ही एक शिट्टी दिल्यानंतर आपले शेंगदाणे बघा कसे झालेले आहेत. तर आता ह्याला आपण चाळणीत काढून घेऊ. तर ह्याच्यातलं पाणी नितळून घेतलेलं आहे आणि आता आपण फॅन खाली कमीत कमीत 20 ते 25 मिनटं आपण ह्याला चांगलं थोडंसं सुकू देणार आहे. पूर्ण वाळवायचं नाही, थोडंसं वरचं जी त्याच्या जी साल्ट आहे ना ती थोडंसं सुकलं पाहिजे आपल्याला. तर चला आता ही एक 20 ते 25 मिनटं आपण असंच फॅन खाली ठेवूया. तर एक 25 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आपले शेंगदाणे कसे झालेले आहेत. त्याच्यावरची जी साल आहे ती थोडीशी सुकलेली आहे. तर आता आपले तयार आहेत आपले शेंगदाणे खारी शेंगदाणे करण्यासाठी. तर जास्तही याला वाळवायचं नाही, थोडंसं सुकवून घ्यायचं आपल्याला. तर इथं मी मीठ गरम करायला ठेवलेलं होतं आणि एका वाटीसाठी ही मीठ पुरेसं आहे आणि मी सगळं शेंगदाणे त्यात टाकून घेणार आहे, कारण की माझे शेंगदाणे खूप थोडे आहेत. आणि जर तुम्ही जास्त घेतले तर तुम्ही थोडं थोडं टाकू शकता. आणि तुम्ही पाहू शकता आपलं शेंगदाणे थोडंसं सुकलेलं होतं, त्यामुळं ह्याला बघा कसं शेंगदाण्याला हे लागलेलं आहे, मिठाचं कोटिंग लागलेलं आहे, तुम्ही पाहू शकता बघा. आणि जसं जसं आपले शेंगदाणे कोरडे होत जाईल तसं हे मीठ सगळं त्याच्यावरचं निघून जाईल. तर चला असंच एक थोडे वेळ 5-7 मिनटं आपण चांगलं भाजून घेऊया बारीक गॅसवरती. तर बघा एक 5-7 मिनटानंतर आपले शेंगदाणे कसे झालेले आहेत. अगोदर तुम्ही पाहू शकतला त्याला सगळं मीठ चिटकलेलं होतं आणि आता सगळं निघलेलं आहे. तर जसं जसं आपले शेंगदाणे भाजत जाईल तसं ती मीठ सोडत राहतं. आणि आपले शेंगदाणे पाहू शकता तुम्ही कसं मार्केटमध्ये जसं असतात किराणा दुकानात तसं एकदम त्याला कलर आलेला आहे. आणि मुलांसाठी आपल्या आता शाळा चालू होणार आहेत, तर डब्यात दिल्यानंतर मुलांच्या तेवढंच पौष्टिक आहार आपण देऊ शकतो आणि खायला पण किती खूप छान. तर चला अजून एक 2-3 मिनटं मी अशी भाजून घेते आणि तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहेत. तर ह्याच्यापेक्षा मोठा शेंगदाणा असल्यानंतर ना तर खूप छान होतं, पण माझ्याकडे नव्हतं, जे घरात होते तेच वापरलेले आहेत मी. तर चला अजून एक 2-3 मिनटं मी भाजून घेते. तर तुम्ही पाहू शकता आपल्या शेंगदाण्याचा कसा तडतड आवाज येतोय. आणि मस्त असा सुगंध पण सुटलेला आहे. तयार आहे आणि इथं बघा मस्तपैकी असं किती कोडकोड आवाज येते. सगळं आधी आपण काढून घेऊया. तर असं घरच्या घरी आपण नक्की एकदा ट्राय करून बघू शकतो. मस्तपैकी आवाज. तर बघा इथं आपले शेंगदाणे तयार आहेत आणि हे बघायचं बघा तुम्ही कसं निघते. तर बघा तर तयार आहेत आपले खारी शेंगदाणे. तर नक्की एकदा घरी ट्राय करा आणि जास्त लाल भाजू नका.